जणींना उचलून घोड्यावरती पडशे टाकतात तसं टाकून चांदवडच्या खोऱ्यात नेऊन बलात्कार करून तुकडे करून ठार मारून टाकलं. मुसलमानांच्या वागणुकीत आजही फरक नाही आणि हिंदूंच्याही जाणीवेत फरक नाही. लव जिहाद म्हणजे काय आहे? वेगळा प्रकार बलात्काराचाच आहे. हिंदूंना कळत नाही. हो, मुसलमान त्यांची रीत कधी सोडणार नाहीत. पण आमच्या सर्पमित्र फार, हा सर्पमित्र आहे, तो सापाला मारत नाही. बसा बोंबलत. ते गोसावडं म्हणजे रामदास स्वामी एका लंगोटीवरती जगले. रामाच्या शिवाय नाव नाही. ते काय म्हणतात ते पहा. सर्पमित्रांना सगळ्यांना सांगा, कुठेही दिसो साप ठेचून मारा. नाही, तो विषारी नाही, तो विषारी आहे. मुंगूस साप दिसल्यानंतर विषारी का बिनविषारी विचार करत नाही. कुठेही दिसो साप ठेचून मारा. मनी अन्य चर्चे सद्यावान थारा. विषाचे विना कोणता सर्प आहे, बरोनी कसे पाहुनी ओळखावे. हिंदूंना कळलं नाही, आजही कळत नाही. झालं. मारल्या गेल्या 20-25 जणी कत्तल करून बलात्कार झाल्यानंतर न्याय नाही, दाद नाही, फिर्याद नाही. 8वा महिना संपत आला असताना ही दुःखाची वार्ता शिवनेरीवरती गेली. गरोदर राहिल्यापासून अखंड तिच्या मनावरती, तिच्या चित्तावरती, तिच्या अंतःकरणावरती, हृदयावरती आघात, वज्राघात होत होते. आणि ते कुठले? तिच्या नात्यागोत्यातल्या लोकांचे. आजपर्यंत शहाजीराजांशी लग्न लागल्यानंतर, तिच्या हक्काच्या घरात, भोसल्यांच्या कुळात आल्यानंतर, कधी औरंगाबादला आपल्या पतीबरोबर, कधी पुण्याला, कधी विजापूरला असं तिला राहावं लागलं. हो, पण ती सगळे समाजात घडणाऱ्या आया बहिणींच्यावरती होणाऱ्या अत्याचारांच्याच कथा ऐकत होती. तिने आज ज्या गरोदरपणात गोष्टी ऐकल्या त्या तिच्या स्वतःच्या नातेवाईकांच्यावरती झालेल्या आघाताच्या ऐकल्या. परत दुःख शीतळ असतं. बापाच्या घरात उंबराच्या आत होती, तोपर्यंत जगात काय चाललंय तिला कळत नव्हतं. माहेरचा उमरा ओलांडून आपल्या हक्काच्या घरात भोसल्यांच्याकडे आल्यानंतर तिने जे विश्व पाहिलं होतं ते काय पाहिलं होतं? लुटालूट, कापाकाप, रक्तपात, विध्वंस, बलात्कार, धर्मांतर, ह्याच्याशिवाय तिने काही पाहिलंच नव्हतं. पण आज शिवनेरीवरती गरोदर असलेली जिजामाता जे पाहत होते ते तिच्या स्वतःच्या कुटुंबातलं पाहत होते. झालं. 9वा महिना लागला. आणि 9वा महिना लागला त्या काळात साधारण इंग्रजी महिन्याप्रमाणे सप्टेंबरची अखेर आणि ऑक्टोबर महिना या काळात आपलं नवरात्र येतं. यावर्षी 1 ऑक्टोबर ते 11 ऑक्टोबर आहे. अश्विन शुद्ध प्रतिपदा ते अश्विन शुद्ध दशमी नवरात्र लागलं. पती दौडतोय, झुंजतोय, झगडतोय, लढतोय, बाहेरगावी आहे. या सगळ्या काळात शहाजीराजे त्या लोधी खान त्याचा मुर्दा पाडण्यासाठी बीडकडे धावले. ते परत आलेले नाही आहे. ती एकाकी आहे, सूर्याधारच्या घरात आहे, अवघडलेल्या अवस्थेत आहे. गरोदर पण वाढतंय, पोटात पोर आहे, कणाकणाने ते वाढतंय. नवरात्र आलं. अत्यंत धर्मशील होती जिजामाता, अत्यंत धर्मशील होत्या. व्रतवैकल्य हा त्यांचा स्वभाव होता. त्याने असंख्य वेळेला आपल्या नवऱ्याला जिकडे तिकडं उदंड यश मिळावं म्हणून देवाच्या पुढं साकडं घालून मागितलेलं आहे. जिजामातांनीच त्या पुण्याचा कसब्याचा गणपती, हो उकिडावरती पडलेला गणपती, त्याला स्थानापन्न करून मंदिर बांधलंय. ती अत्यंत धर्मशील असलेली जिजामाता तिने काय केलं असेल? कल्पना करा. त्या विजयराव, सिद्धोजीराव, जाधवराव शिवनेरीवरती ते गडकरी आहेत, किल्लेदार आहेत, धर्मशील मनुष्य आहेत. त्यांच्या देवघरात नवरात्र बसलं असेल का नाही? बसलं.
त्या नवरात्रात रोज पूजा होत असेल, पण जिजामाता हो त्या देवीची पूजा नित्य करून, ती माळ अर्पण करून, हळदी कुंकू वाहून, देवीच्या पायावर मस्तकावरती फूल वाहून, प्रत्येक दिवशी उपवास करून, अत्यंत व्रतस्थ राहून पूजा करताना, सकाळ संध्याकाळ रात्री झोपताना त्या देवीच्या मुखाकडे बघून काय मागत असेल, काय मागत असेल? 101% तिने मागितलं ते सर्व ह्या झालेल्या आघाताला आणि लग्न झाल्यानंतर तिने अनुभवलेल्या सगळ्या जीवनाला धरूनच तिने मागितलं. तिचा म्हणजे मालोजीराजे भोसले हे कुणासाठी मेले? ज्या भडव्यानी तिच्या वडिलांची आणि तिच्या भावांची दरबारात बोलून कत्तल केली, त्या निजामशाहसाठी मेले. जिजामाता कशी आहे सांगू का? बुद्धिमान आहे. त्या सुनील चिंचोलकरांना कधीतरी बोलवा आणि त्यांचं एक व्याख्यान ठेवा इथं. ते तुम्हाला सांगतील दर चातुर्मासात संस्कृतमध्ये वाल्मिकींनी लिहिलेलं वाल्मिकी रामायण समोर ठेवून ती 4 महिने प्रवचन करायची. तिला चांगलं संस्कृत येत होतं. हे जाधव, हे भोसले कुळ बुद्धिमान आहे, नीतिमान आहे, ईश्वरनिष्ठ आहे. अशी जिजामाता त्या काळात नवरात्र चातुर्मासात येतं. तिने काय मागितलं असेल? तिने काय मागितलं असेल त्याची कल्पना करूया. आपण आपल्या घरात नवरात्र बसवतो. मग एखादा ग्रहस्थाश्रमी मनुष्य त्याची पत्नी आपल्या मुलाबाळांच्यासाठी, आपल्या संसारासाठी, आपल्या घरासाठी, माझ्या मुलाबाळांना उदंड आयुष्य दे, उदंड बुद्धिमत्ता दे, सुख दे, समाधान दे, उत्कर्ष दे, दुःख देऊ नकोस, आमच्या पाठीशी राहा. दुर्गामाते, आमच्या मस्तकावरती तुझा आशीर्वादाचा हात असू दे, आमची पाठराखण कर. आमच्या घरात तू 9 दिवस राहायला आलीस, 9 नाही संपूर्ण 360 दिवस तू आमच्या घरात कायमच मुक्काम कर, असंच मागतो आपण पूजा करून. जिजामातेने काय मागितलं असेल? जिजामातेने काय मागितलं असेल? ते पती पत्नी तर बाधा ये आती है आए, घिरे प्रलय की घोर घटाए, पाओ के नीचे अंगारे, सर पर से यदि ज्वालाए, निज हाथों से हंसते हंसते आग लगाकर चलना होगा, कदम मिलाकर चलना होगा. याच्यात वर्णन केलेलं जीवन जगत होती. हो, अग्नी मार्गातनं जात होती. तिने काय मागितलं असेल? तिच्या मनात 101% आलं असेल की दुर्गामाते मला पोर असं दे. माझ्या पतीने 2 प्रयत्न केले हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याचे, हे ते प्रयत्न असफल झाले. आणि मी सांगितलं की पतीचा अपमान, पतीचा पराभव, पतीची अवहेलना, पतीचं अपयश ह्याच्याबद्दल पतीपेक्षा जास्त तीव्र भावना तिच्या असतात. ती निश्चित दुर्गामातेला म्हणली असेल, कालीमातेला म्हणले असेल, तुळजामातेजवळ पासून मागितलं असेल की हो माझा सासरा आमच्या देशाचा, देवाचा, धर्माचा कडकडीत वैरी, मारेकरी, गनिम कर्दनकाळ शत्रू, त्या भडव्यासाठी आपल्या प्राणाची ज्योत त्यांनी मालवून घेतली. माझ्या पतीने 2 वेळा हिंदवी स्वराज्य या भारतमातेच्या कपाळावरचं स्वातंत्र्याचं कुंकू टिकावं म्हणून, एक धर्मरक्षण करणारी सत्ता पाहिजे म्हणून प्रयत्न केले. हो, त्यांना अपयश आलं. हो, ते अपयश धुवून काढणारा आदिलशाही, इमादशाही, बरीदशाही, निजामशाही, कुतुबशाही, या 5 पातशाहीवरची मुघलशाही, या सगळ्या भडव्यांची सत्ता मातीत घालणारा, त्या सत्तासाठी जगणारा, त्या सत्तांच्यासाठी जगणारा, लढणारा नव्हे तर ह्या सत्ता नामशेष करणारा तू पोरगा मला दे. 101% मागितलं असेल. कल्पना करा मागितलं असेल का नाही. माझी 5 बाळंपणं झालीत, हे 6वं आहे. ह्याच्यानंतर मला संतान मिळेल का नाही मला ठाऊक नाही. मला पोरग ताबडतोब या गुणाचं, या धृतीचं, या निश्चयाचं, या कराराचं मला पोरग दे तिने मागितलं असेल. यांच्यावरनं जिजामाता ओळखा मागितलं असेल. ती
आपल्या पतीबरोबर विजापूरला गेली होती. विजापूरमध्ये, संभाजीनगरमध्ये म्हणजे औरंगाबाद आहेत, पुण्यात तिने असंख्य वेळा गाईच्या कत्तली झालेल्या बातम्या ऐकलेल्या आहेत. एक प्रसंग तर असा, वय वर्ष 7, मी हे कुठलं बोलतोय बरं, चांदोबा मासिकातल्या कथा सांगतोय का? कवींद्र परमानंद गोविंद नेवासकर त्यांनी शिवभारत नावाचा ग्रंथ 32 अध्याय पूर्ण, 33वा अध्याय पूर्ण, त्याच्यात मी बोलतो हे वर्णन केलेलं आहे. त्याचं मराठी भाषांतर झालेलं पुस्तक आहे. वडील सरलष्कर आदिलशाच्या दरबारात, शिबिका म्हणजे रथ, 4-6 घोड्यांचा रथ, त्याच्यात शहाजीराजे बसले, दरबार आहे, दरबारात निघाले. सारथी हाकतोय, आपलं लेकरू 7 वर्षाचं डाव्या हाताला बसवून घेतले आणि चाललाय रथ वेगात. तेवढ्यात शिवाजी महाराजांना एक दृश्य दिसलं. कोणचं दृश्य दिसलं? एक 3 कसाई, एकाने आपल्या हाताने एक कान, दुसऱ्याने दुसरा कान, तिसऱ्याने शेपूट आणि काठ्या मारत तिला कत्तलखान्याकडे नेतात. ती हंबरडा फुटती. अशा अवस्थेत ते बघितल्यानंतर 7 वर्षाचे शिवछत्रपती चालत्या रथातून उडी टाकून खालती आले, कमरेची समशेर काढली आणि धावत जाऊन एकाच्या खांद्यावरती घाव घातला. संताप, गाईची कत्तल करतात म्हणून. लक्षात ठेवा, 7 वर्षाचं पोरग हा प्रकार करतं. बाप जर सरलष्कर नसतात तर शिवाजी महाराजांचे तुकडे त्या काळातल्या लांड्यांनी करून केव्हाच टाकले असते. केवळ वडील सरलष्कर म्हणून ते वाचले. पण शिवाजी महाराजांची जी वृत्ती आहे ती कुठं जन्म पावली असा प्रश्न मी मला अंतःकरणाला विचारतो. त्यावेळेला मला असं वाटतं की हो, ते तुकाराम महाराज एका अभंगात म्हणतात, गर्भाची आवडी मातेचा डोहळा. हो हो, मातेला गरोदर असताना ज्या ज्या इच्छा आकांक्षा होतात, वासना भावना होतात, खावं प्यावं, वागावं बघावं, हिंडावं करावं असं वाटतं, त्या सगळ्या भावभावना त्या गर्भात तिने खाल्लेल्या अन्नरसातून, खाल्लेल्या अन्नाचे अन्नरसातून रक्त, त्या रक्ताद्वारे त्या गर्भात जात असतात. तिने संभाजीनगर, विजापूर, पुणे आणि सगळीकडं जन्मापासून आत्तापर्यंत अनेक वेळा गायींच्या कत्तली पाहिल्या असतील. ती 101% म्हणली असेल की गायीची कत्तल करणारे हे हरामखोर सगळे मुसलमान, ह्यांची कत्तल करणारा पोरगा तुम्हाला दे. शिवाजी महाराजांचं वय वर्ष 7च्या वेळचं वर्तन, त्या गर्भवती जिजामातेच्या पोटात शिवाजी महाराज तिळातिळाने वाढत असताना ही त्यांची वासना जन्माला आलेली आहे. हो, शिवाजी महाराज 14 वर्षाचे आहेत. रांझाचा पाटील, 36 गावची पाटीलकी, त्या वतनावरती शहाजीराजांनी शिक्का, कट्यार, झेंडा, मंत्रिमंडळ, अष्टप्रधान मंडळ, जिजामाता, दादोजी कोंडदेव शिक्षक म्हणून आणि 200-400 सैनिकांची जुळणी करून इंदापूर, सुप हे सपाट मैदानावरचे जहागिऱ्या नको. या हरामखोरांच्या पुढे टिकावं लागायचं असेल तर आपल्याला जे जमलं नाही ते आपल्या पोरांनी करावं असं कुठल्याही बापाला वाटतं. त्यांनी पुण्याच्या जवळ खेड, शिवापूर, 36 गावची जहागिरी तिकडे शिवाजी महाराजांनी धाडलं. शिवाजी महाराज 12 वर्षाचे असताना आले. 14व्या वर्षी त्यांनी शपथ घेतली रायरेश्वरावरती बिल्वपत्र वाहून की भगवान शंकरा, या देशाचं पूर्ण मसणवट झाली. हे सगळे गनिम कर्दनकाळ, शत्रू, वैरी, मारेकरी या भडव्यांची सतत नामशेष करून हिंदू धर्म, हिंदुस्थान, हिंदू स्वराज्याच्या रक्षणासाठी माझ्या वडिलांची जी इच्छा होती हिंदू स्वराज्य स्थापन करण्याची, ती पूर्ण करण्याचं काम पुत्र म्हणून माझ्यावरती आहे. त्याच्यात तुम्हाला यश दे. लागले. वयाच्या 14व्या वर्षी कामाला लागले. 14वं वय आणि काय केलं? एक दिवस लाल महालात राहणारे शिवाजी महाराज त्यांच्या कानावरती बातमी आली. कोणची वार्ता? की रांजगाव असतील 60-70 घरं,
किती लहान असेल. दुपारच्या वेळेला सगळे शेतकरी आपापल्या शेतात भांगलायला, टोपलायला, नांगरायला, कुळवायला गेलेले. घर सांभाळायला कोणीतरी एखादी दुसरी व्यक्ती. तर एका घरात 16-17 वर्षाची, 15-16 वर्षाची तरी ताट पोरगी. असं बघून त्या गावचा पाटील, बाबाजी पाटील, तो भडवा त्या घरात शिरला, तिच्यावरती अत्याचार, बलात्कार केला, पाप केलं. हे कळलं. बातमी, वार्ता आली, लाल महालात वार्ता आली. शिवछत्रपती संतापानी उफाळले, त्याला पकडून आणा, त्याला घेऊन या. निरोप धरला, येत नाही. दुसऱ्यांदा निरोप धरला. त्यांनी सांगितलं, तुझ्या राजाला सांग की राजा आत्ता जन्माला आलाय 14 वर्षापूर्वी, आमच्या लई डुया गेल्या,